आधीच दहशतवादी कृत्य लपवणाऱ्या कुरापतखोर पाकड्यांचा बुरखा त्यांच्याच संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं फाडलेला आहे। नेमकं घडलंय काय आणि ख्वाजा आसिफनं कशाची कबुली दिलेली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं। Well, we have been doing this dirty work for United States for about 3 decades, and West. ऐकलं? हे आहेत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ। पहा किती निर्लज्जपणे दहशतवाद्यांना पैसे, शस्त्र आणि प्रशिक्षण दिल्याचं कबूल करतोय। ब्रिटनमधील एका नामांकित वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफनं पाकड्यांच्या घाणेरड्या खेळाचा पत्ता उघड केलाय। You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for United States for about 3 decades, and West, including Britain. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला। त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत। त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं बिनधास्तपणे पाकिस्तान दहशतवाद्यांना पैसे, प्रशिक्षण आणि शस्त्र पुरवत असल्याचा कबुलीनामाच दिलाय। इतकंच नाही तर लष्कर ए तैयबा सारख्या दहशतवादी संघटना पोचल्याचंही मान्य केलंय। नेमकं काय म्हणाले ख्वाजा आसिफ पाहूया। दहशतवादी गटांना फंडिंग केलं, प्रशिक्षणासाठी त्यांना मदत केली। अमेरिका, ब्रिटनसाठी 30 वर्षांपासून हा घाणेरडा प्रकार सुरू आहे। अमेरिका, ब्रिटन सारख्या देशांसाठी हे कृत्य केलं। लष्कर ए तैयबा संघटना आता नष्ट झाली आहे। संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं इतक्या निर्लज्जपणे दिलेल्या कबुलीनंतर भारत आणखीनच संतापलाय। तर दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकड्यांचा खरा चेहरा आता समोर आलाय। त्यामुळे पाकड्यांच्या कायदेशीर नांग्या ठेचण्यासाठी भारतानं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलून पाकिस्तानची कोंडी करण्याची गरज आहे। तरच पाकड्यांच्या गुडघ्यातला मेंदू ठिकाण्यावर येईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।